मीच ब्रह्म आहे हा भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनात असायला हवा. हेच खरे आत्मबळ आहे. जेव्हा तुम्ही स्वतःमधील दिव्यत्वाला ओळखाल तेव्हा भीती तुम्हाला सोडून पळून जाईल. प्रत्येक मनुष्य दिव्य आहे. ते दिव्यत्व प्रकट करणे हे जीवनाचे ध्येय आहे. धर्म, तत्वज्ञान आणि रूढी परंपरा हे त्या दिव्यत्वापर्यंत पोहोचण्याचे केवळ मार्ग आहेत. आत्मविश्वास असलेला मनुष्य हजारो चुका करणाऱ्यापेक्षा कमी चुका करतो. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तोच इतरांना योग्य मार्ग दाखवू शकतो. मरण्यासाठी तयार असलेल्या व्यक्तीला मृत्यूची भीती नसते. धैर्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. ज्याच्यात मृत्यूला सामोरे जाण्याचे धाडस आहे हे जग त्याच्यापुढे नतमस्तक होते. जो गरीब आणि रुग्णांमध्ये ईश्वर पाहतो तोच खरा आध्यात्मिक माणूस आहे. मानवाची सेवा ही ईश्वराच्या चरणी अर्पण केलेले सर्वात श्रेष्ठ पुष्प आहे. भविष्यातील भारत हा जाती आणि धर्माच्या भेदभावाच्या पलीकडे असलेला एक शक्तिशाली देश असावा. आपण सर्व भारतीय आहोत ही भावनाच आपल्याला विश्वशक्ती बनवेल. स्त्रियांना स्वसंरक्षणाचे कौशल्य आणि ज्ञान देणारे शिक्षण ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवण्यास सक्षम करावे लागेल. भारतीय स्त्रियांमध्ये सीता सावित्री सारखी पवित्रता आणि काली मातेसारख्या वीरत्वाचा संगम असावा. कोमलता आणि शक्ती यांचा मिलाफ हेच भारतीय स्त्रीत्वाचे वैशिष्ट्य आहे. स्वतःची आध्यात्मिक शक्ती ओळखणे हाच खरा आत्मविश्वास आहे. त्या शक्तीच्या जोरावर तुम्ही हिमालयासारखे मोठे अडथळे पार करून पुढे जाऊ शकता.